श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 2026 मध्ये श्रावण शुक्ल पुत्रदा एकादशीची मुख्य व्रत तिथी 23 ऑगस्ट की 24 ऑगस्ट. तर बघा, आपल्याकडे जी काही उदय तिथी असते त्यानुसार एकादशी ही पाळली जाते आणि 24 ऑगस्टची उदय तिथी लक्षात घेता ही एकादशी आपण 24ला पकडणार आहोत. तर या एकादशीला आपण नेमकं काय करावं, कोणत्या सेवा कराव्या, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिना म्हणला की भगवान शिवांच्या भक्तीसाठी पवित्र मानला जातो. पण याच श्रावण महिन्यात येणारी शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी भगवान श्री विष्णूंना समर्पित अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते. तर बघा मंडळी, ही एकादशी 23 ऑगस्ट रोजी आहे आणि एकादशीची तिथी 23 ऑगस्टला पहाटे सुरू होऊन 24 ऑगस्टला संपते आहे, म्हणजे पहाटेच संपत आहे. तर काही ठिकाणी एकादशी 23ला पकडतात, तर काही ठिकाणी 24ला पकडतात. ते तुमची जशी काही परंपरा असेल त्यानुसार तुम्ही ही एकादशी पकडायची आहे. तर आता बघा, आपण या एकादशीची जी काही माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि एकादशी तिथीचे पारणे कधी करावे, एकादशी छोटीशी कथा बघूया. आणि एकादशी म्हणजे काय, पुत्रदा एकादशी म्हणजे काय. तर म्हणजे बघा, चंद्राच्या शुक्ल पक्षातील 11व्या तिथीला आपण एकादशी तिथी असे म्हणतो. भगवान श्री विष्णूंच्या उपासनेसाठी एकादशी तिथी ही अत्यंत महत्वाची मानली जाते. श्रावण शुक्ल एकादशीला पारंपरिकरित्या पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. पुत्रदा म्हणजे पारंपरिक अर्थाने संतती प्रदान करणारी एकादशी. या दिवशी भगवान विष्णूचे व्रत करून संततीसाठी, मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या सुख समृद्धीसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. याचा अर्थ असा नाही की ही एकादशी केवळ पुत्र प्राप्तीसाठीच आहे. तर बघा, भगवान विष्णूच्या चरणी आपल्या संततीच्या आरोग्याची, सद्बुद्धीची, संस्काराची आणि कुटुंबाची सुख शांतीची प्रार्थना करणे म्हणजेच प्रार्थना करण्यालाही तेवढेच महत्व आहे. आणि सर्वांनीच ही एकादशी जरी नाही पकडली तरी या एकादशी दिवशी सेवा मात्र नक्कीच कराव्या. तर बघा, पुत्रदा एकादशी छोटीशी कथा, म्हणजे हे नाव पुत्रदा एकादशी हे एकादशीला कसे काय पडले. तर बघा, महिष्मती नगरीचा राजा महिजित अत्यंत धार्मिक आणि प्रजाहित दक्ष होता. राजाकडे संपत्ती होती, वैभव होते, पण त्याला संतती नव्हती. त्यामुळे राजा आणि प्रजा दोघेही खूप चिंतित होते. एकदा ऋषींना राजाची एक व्यथा समजली. ऋषीने सांगितले की श्रावण शुक्ल एकादशीचे व्रत श्रद्धेने करा आणि त्याचे पुण्य राजाला अर्पण करा. म्हणजे हे प्रजेला सांगितले. आता राजाच्या प्रजेने श्रद्धेने पुत्रदा एकादशीचे व्रत केले आणि आपले सर्व पुण्य हे राजाला प्रदान केले. भगवान श्री विष्णूची पूजा केली आणि त्या व्रताच्या पुण्यफळामुळे राजाला पुत्र प्राप्ती झाली, असे पौराणिक कथेत सांगितले आहे. तर या कथेचा संदेश असा आहे की श्रद्धा, प्रार्थना, संयम आणि सत्कर्म कधीही व्यर्थ जात नाही. म्हणून पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपणही श्री भगवान विष्णूंच्या चरणी आपल्या मनातील इच्छा अर्पण करायच्या आहेत आणि छान अशा सेवा करायच्या आहेत. तर या एकादशीला धार्मिक ग्रंथामध्ये काय महत्व आहे बघा. ही एकादशी म्हणजे पूर्वीपारपासून हे व्रत चालत आलेलं आहे. तर बघा, या व्रतामध्ये भगवान श्री विष्णूची पूजा, उपास, नामस्मरण, कथाश्रवण आणि दानधर्म यांना महत्व दिले जाते. वैष्णव परंपरेतही या एकादशीला विशेष महत्व आहे. म्हणून या दिवशी फक्त उपवास न करता मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवणे हा या व्रताचा खरा हेतू आहे. बघा, आता एकादशी दिवशी काय करायचंय आपण, तर सकाळी लवकर उठायचंय, स्नान वगैरे करून छान कपडे घालायचेत आणि आपण तुळशी माते जवळ जायचंय, तुळशी मातेला नमस्कार करायचाय. बघा, तुळस ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि तुळशीला पाणी घालून आपण तुळशीची पंचोपचार पूजा करायची आहे, दिवा लावायचा आहे. तर त्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. ज्यावेळेस सूर्य भगवान उदय होतात त्यावेळेस आपण सूर्य भगवान यांना अर्घ्य द्यायचा आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण घरातल्या देवघराची म्हणजे देवांची पूजा करतो त्यावेळेस आपण देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे आणि गणपती बाप्पांच्याही मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक मध्ये श्री सुक्त, पुरुष सुक्त घ्यायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांनीही तुम्ही अभिषेक करू शकता. आणि छान असा अभिषेक झाल्यावर भगवान विष्णूंची पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरतीही करायची आहे. तर या दिवशी लक्ष्मीनारायणांची प्रतिमा असेल तर त्यांची पूजा करू शकता तुम्ही. तर बघा, अशी ही छान अशी पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्ही एक माळेचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जपही करू शकता किंवा या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता किंवा विष्णूचे स्तोत्रे वाचावीत.
किंवा ऐकावीत. तर या दिवशी उपवास कसा करायचा आहे बघा. उपवास प्रत्येकाने आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार करावा. काही जण निर्जल उपवास करतात, म्हणजे पाणी सुद्धा घेत नाहीत. तर काही जण फक्त पाणी घेऊन उपवास करतात. काही जण फक्त फलाहार करतात. तर काही जण दूध, फळे किंवा एकादशीचे सात्विक पदार्थ घेतात. आरोग्याला त्रास होईल का कठीण उपवास कधीही कोणीही करू नये. कारण देवाला म्हणजे तुम्ही किती उपवास केला तरी देवाला तुमचा भाव, तुमची भक्ती, तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे आता आपण जर तसं बघितलं, की उपवास करून जर देव प्रसन्न होत असला, तर असे कितीक लोकं आहेत त्यांना खायलाही भेटत नाही. मग त्यांच्यावर सगळ्यांवर देव प्रसन्न होतो का? किंवा मग त्यांना का देव म्हणजे हे करत नाही? कारण असं काही नाही. आपल्या मनामध्ये देवाविषयी किती प्रेम आहे, आपल्या मनामध्ये देवाविषयी किती भक्ती आहे, किती श्रद्धा आहे, ते देव बघत असतो. देव हा भावेचा भुकेला असतो. देवाला तुमचं काही नकोय. तर असा हा उपवास आपण करायचा आहे. आपल्या सामर्थ्यानुसार आपल्याला झेपेल तसा आपण उपवास करायचा आहे. तर आता एकादशी दिवशी काय टाळायचंय बघा. आपण या दिवशी कोणावरही रागवायचं नाही, भांडण करायची नाही, कोणाची निंदा करायची नाही, खोटं बोलायचं नाही, कोणाविषयी वाईट विचार करायचे नाहीत आणि जास्तीत जास्त वेळ आपण भगवंतांच्या नामस्मरणात, सेवेत घालवायचा आहे. आता आपण आपल्या मुलांच्यासाठी काय प्रार्थना करायची आहे? तर बघा, आपण देवाजवळ हात जोडून बसायचे. हे लक्ष्मी नारायण भगवान, माझ्या मनातील इच्छा तुम्हाला माहीत आहे. माझ्या कुटुंबावर आपली कृपा राहू दे. माझ्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करा. मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान राहू द्या आणि माझ्या नशिबात संततीचे सुख असेल तर ते आपल्या कृपेने प्राप्त होऊ दे. माझ्या मनाला श्रद्धा आणि संयम द्या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणून आपण देवाला प्रार्थना करायची आहे. आता ज्यांना मुलं नाही त्यांनी अशी प्रार्थना करायची आहे. आता ज्यांना मुलं आहेत त्यांनी अशी प्रार्थना करायची आहे. तर हे भगवान श्रीहरी, माझ्या मुलांना उत्तम आरोग्य द्या, त्यांना सद्बुद्धी द्या, त्यांच्यावर चांगले संस्कार होऊ द्या, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना योग्य मार्ग मिळू द्या, त्यांना योग्य मार्ग दाखवा, त्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणि यश राहू द्या. अशी प्रार्थना ज्यांना मुलं आहेत त्यांनी करायची आहे. संध्याकाळची पूजा आता आपण कशी करायची बघा. संध्याकाळी आपण देवघरामध्ये छान असा तुपाचा दिवा लावायचा आहे. देवांना धूप-दीप दाखवायचा आहे, आरती करायची आहे, मातेसमोरही दिवा लावायचा आहे आणि पूर्ण घरामध्ये छान असा म्हणजे घंटा वगैरे फिरवायची जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मक दोष हे निघून जात असतात घंटी वाजवल्याने. आणि ओम नमो नारायणाय नमः किंवा ओम लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर अशी ही साधी सोपी सेवा या दिवशी आपण करायची आहे. तर एकादशीच्या दिवशी रात्री जागरण करण्याची धार्मिक परंपरा आहे बघा. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार हे करायचं आहे. आता काही म्हणजे जे काही मंडळी आहेत ते कामावर जाणारे असतात किंवा जागरण प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या आपल्या सामर्थ्यानुसार आपण हे करायचं आहे. आता यानंतर सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे पारणे कसे करावे. तर बघा, एकादशी व्रताचे द्वादशीला पारणे केले जाते. त्यामुळे आता जर तुम्ही 23ला एकादशी पकडत असाल, तर हे पारणे तुम्ही 24ला करायचे सकाळी आणि 24ला एकादशी पकडत असाल, तर तुम्ही हे पारणे 25ला करायचे आहे. म्हणजे एकादशी सोडताना आपण काय करायचंय, ज्यावेळेस आपण भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करत असतो, त्या अभिषेकाचं तीर्थ थोडं हातावर घ्यायचंय आणि त्यानेच आपण पारणं करायचा म्हणजे उपवास सोडायचा असतो. तर बघा आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. काही काही ठिकाणी पारणे कसे करतात, भगवान विष्णूंना म्हणजे भगवान विष्णूंचे स्मरण करतात, त्यांना नमस्कार करतात आणि त्यानंतर आपण उपवास काही पदार्थ घेऊन उपवास सोडला जातो. तर काही ठिकाणी आपण जे काही भगवान विष्णूंना अभिषेक करतो, त्याचं जे काही तीर्थ असतं ते तीर्थ घेऊनही उपवास सोडला जातो. तर असं काही हे आहे बघा. प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्ही 24ला एकादशी पकडत असाल, तर ते पारणं हे आपण 25ला करायचं आहे. ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार आपण हे करायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती तुम्हाला भेटत जाईल आणि मी जो काही व्हिडिओ बनवत राहील नवीन ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.